जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. रोहिणी खडसेंची गोची पहा काय घडलं. रावेर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणूक 2024चं वातावरण चांगलंच तापलेलं आहे. माजी मंत्री तसेच विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे या निवडणुकीत राजकीय पटलावर चांगलेच चर्चेत आलेले असून सुरुवातीला भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत खडसेंनी शरद पवारांसमोर सीडीची घोषणा करून भाजपला घाबरवण्याचे प्रकार केलेले होते. राजकीय मरणासन्न अवस्थेत गेलेल्या खडसेंना त्या काळात शरद पवारांनी विधान परिषदेत आमदार करून जीवदान दिले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढण्याच्या आशा जळगाव जिल्ह्यात लागलेल्या असताना अगदी काही महिन्यांआधी मी रावेर लोकसभा लढणार अशी घोषणा करणाऱ्या खडसेंनी भाजप पक्षाकडून सून खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच वैद्यकीय कारण पुढे करून रावेर लोकसभा निवडणुकीतून पळ काढला असून खडसे विरुद्ध खडसे लढत होणार नसल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे त्यांची निवडणूक लढण्याची घोषणा ही केवळ दरपोक्ती ठरलेली आहे. परंतु खडसेंच्या अचानक बदललेल्या या संशयास्पद भूमिकेमुळे मात्र भाजप पक्षाला आव्हान देईल असा तगडा उमेदवार शोधताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रचंड कसरत होताना दिसून येत आहे. पक्षातील विरोध आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यानंतर एकनाथ खडसेंनी सारवासारव करीत तगडा उमेदवार पक्षाला सुचविल्याचे माध्यमात सांगितले. मात्र खडसेंनी सुचविलेली ही नावे रक्षा खडसेंच्या विजयाचाच मार्ग सुकर करणारी असल्याचे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर सोशल मीडियातून वहिनी रक्षा खडसेंना भाजप पक्षाला बॅनरबाजीवरून आचारसंहितेचा भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देणाऱ्या ननंद रोहिणी खडसे यांची रोखठोक विरोधात्मक भूमिका पाहून पत्रकारांनी रक्षा खडसेंच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांविषयी प्रश्न विचारताच रोहिणी खडसेंची चांगलीच गोची झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे रोहिणी खडसेंचा कुटुंबातील उमेदवार रक्षा खडसे यांना वरवर विरोध असल्याचे देखील दिसून आलेले आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून मात्र त्यांचा चांगलाच बुमरँग झाल्याचे दिसून आले आहे. पहा त्यांची कशी गोची झाली. तर सोशल मीडियात रोहिणी खडसेंची पंचायत पाहून या बुमरँगची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. माहिती आहे त्याच्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी सगळे मतदार लोक उभे राहतील. पण रावेर मतदारसंघात विकास झालाय का? अनेक चर्चा आता सुरू आहेत. खासदार बऱ्याच वेळा फिरल्या नाही, काय वाटतं? मला असं वाटतं तुम्ही तिथे येऊन हा इंटरव्ह्यू घेतला आणि जे उमेदवार आहेत तुम्ही पण त्यांच्याकडे तुम्ही इंटरव्ह्यू घेतला तर चांगलं होईल. नाही, पण तुम्ही रावेर मतदारसंघात झालाय का विकास? रावेर मतदारसंघात खासदार फिरले का? बघा, आता मी निगेटिव्ह सांगितलं तरी तुम्ही हे करणार, पॉझिटिव्ह सांगितलं तरी तुम्ही मी बोलण्यापेक्षा तिथे येऊन तुम्ही मतदारांना विचारलं तर ते तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देऊ शकतील की तिथे विकास झालाय, कोणाचं समाधान आहे किंवा कोणाचं एक समाधान. मतदार म्हणून तुम्ही काय सांगा? तुम्हाला वाटते का विकास झाला? मतदार म्हणून मला काय करायचंय ते मी नाही मतदार म्हणून काय वाटतं? विकास झालाय की नाही झालाय? सांगते ना, पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही माझ्या मतदारसंघात या, मग मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिकली दाखवेल जे काय माझ्या मतदारसंघात आल्यावर नक्की सांगेल. एकनाथ त्याच्यासाठी तुम्हाला तिकडे यायचंय. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते माझ्या मतदारसंघात तिकडे या आणि विकास झालाय की नाही झालाय हा तुम्ही नक्की बघायला या. एकनाथ खडसे कधीपासून